नमस्कार. मी विश्वास उदगी. आज लोकसत्तेमध्ये एक जाहिरात आहे आणि त्या जाहिरातीत असं म्हटलंय, की म्हाडा, लोकसत्ता, आर-टी-सी म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट, त्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एल-एन-टी अशा अनेक घर बांधणीच्या संस्था आहेत, या खाजगी बिल्डरांच्या आहेत. त्या आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे बांधकाम करतात ते म्हाडासारखी संस्था, या सगळ्यांचं एक संमेलन होत आहे. आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे ते प्रमुख पाहुणे आहेत. आणि शीर्षक काय या जाहिरातीचं, की मुंबईची पुनर्बांधणी. मुंबईची पुनर्बांधणी, रिस्ट्रक्चरिंग ऑफ मुंबई. साहजिकच प्रश्न आहे, की मुंबईतल्या जमिनी, मुंबईतल्या जुन्या चाळी, मुंबईतले पागडी सिस्टम मध्ये काम करणाऱ्या, पागडी सिस्टम मध्ये राहणाऱ्या लाखो नव्हे कोट्यवधी लोकांची घरं आणि जुन्या संस्था, ज्यांना 50-50, 60-60 वर्ष झाली अशा सरकारी मालकीच्या जमिनीत बांधलेल्या इमारती, म्हाडाच्या जुन्या इमारती पण ठिकठिकाणी आहेत मुंबईमध्ये. पण केवळ मुंबईच का? सरकारची म्हणून जी जी जमीन आहे, त्यामुळे म्हाडासारखी संस्था ही महाराष्ट्रभर घर बांधणी करत असते आणि खाजगी संस्था सुद्धा महाराष्ट्रभर घर बांधणी करत असतात. त्यामुळे मुंबईची पुनर्बांधणी असा विषय घेऊन जेव्हा हे काही आज संमेलन होत आहे, तर त्याच्यामध्ये येणारे प्रश्न हे सांगताना मोठमोठ्या जाहिराती ज्या आहेत, मुंबई शहरभर लागलेले असतात. परवडणाऱ्या किमतीत घरं मिळणार, एवढी लाख घरं मिळणार आणि सतत मुख्यमंत्र्यांच्या नावाने, महाराष्ट्र सरकारच्या नावाने आम्ही एवढी घरे बांधत आहोत, एवढी घरं बांधली आहेत, तर ती परवडणारी आहेत वगैरे वगैरे प्रचंड मोठ्या जाहिराती आहेत. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती ही आहे, की झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी लाखो लोकांची वस्ती ही शिवाजीनगर असेल, गोवंडी असेल, मानखुर्द असेल, ही तोडली जाते. मुंबईमध्ये झोपडपट्टी ही फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याने सरकारी जमीन असो की मुंबई महानगरपालिकेची जमीन असो, ठाणे महानगरपालिका असो किंवा कोणत्याही महानगरपालिका असो, या ठिकाणच्या त्यांच्या मालकीच्या जमिनीवरती झोपडपट्टी आहे. आणि म्हणून काही वर्षांपूर्वी हे झोपडपट्टी निर्मूलन, आता जे काही प्राधिकरण आहे, आता तो कायद्यात झालाय. आणि त्यामुळे खाजगी बिल्डर या सगळ्या झोपडपट्ट्या ज्या आहेत, त्या ठिकाणी सरकारच्या मदतीने ती जागा घेतात ताब्यात. झोपडपट्टी धारकांना असं सांगतात, की आम्ही तुम्हाला फुकट घर देऊ आणि मग त्यांना 370 स्क्वेअर फीट किंवा 400 स्क्वेअर फीटची टॉवरमध्ये घरं मिळतात. पण जो एफ-एस-आय उपलब्ध होतो, तो प्रचंड एफ-एस-आय, त्याच्यातून लाखो आणि कोट्यवधी रुपये बिल्डर महानगरपालिकेची जमीन, महाराष्ट्र सरकारची जमीन ही ताब्यात घेऊन त्याचे मालक बनवून झोपडपट्टीवासियांना काही घरं देऊन स्वतः प्रचंड मोठ्या प्रमाणात या जमिनीचा विकासक बनतात आणि गब्बर बनतात. या पद्धतीने सरकारी जमीन, महानगरपालिकेची जमीन ही बिल्डरांना विकली जाते. ती वास्तविक विकण्याचा कोणताही अधिकार महाराष्ट्र शासनाला आहे का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अर्बन लँड सीलिंग कमाल जमीन धारणा कायदा, नागरी कमाल जमीन धारणा कायदा 1976 मध्ये इंदिरा गांधींच्या 20 कलमी कार्यक्रमाचा भाग होता. अटल बिहारी वाजपेयी सरकारने हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व राज्य सरकारांना तसा आदेश दिला. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा, पूर्वीचा आंध्र, यांनी हा रद्द ताबडतोब केला नाही, इतरांनी तो करून टाकला. महाराष्ट्रामध्ये हा कायदा 2007 मध्ये रिपील झाला आणि तो रिपील होत असताना त्याच्या आधी गोदरेज, टाटा किंवा 338 मोठ्या कुटुंबांकडे किंवा कंपन्यांकडे
किंवा घराण्यांकडे मुंबईची बहुतांशी जमीन होती आणि मुंबई शहरामध्ये 500 स्क्वेअर मीटरच्या पुढची जमीन, मुंबईच्या उपनगरांमध्ये 1000 स्क्वेअर मीटरच्या पुढची जमीन म्हणजे अधिक जमीन, आणि मुंबई शहराच्या बाहेर म्हणजे ठाणं असो किंवा आणखीन कुठेही असो 1500 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त जमीन ही या अर्बन लँड सिलिंग ऍक्ट मध्ये सरकार जमा होत होती. आता ही जी गोष्ट आहे ह्याच्या विरोधात मोठे मालक म्हणजे गोदरेज सारखे यांनी सतत मुंबईच्या उच्च न्यायालयात विरोध केला आणि मग अटल बिहारी वाजपेयी सरकारने तो 2001 मध्ये कायदा रद्द करण्याची भूमिका घेतली. ULC ऍक्ट रिपील करणं हा निर्णय झाला आणि महाराष्ट्र सरकारने 2007 मध्ये त्याची अंमलबजावणी केली आणि त्याचे सगळे निकाल सत्यरंजन धर्माधिकारी न्यायमूर्ती यांचं जे खंडपीठ होतं, या खंडपीठाने 3 माणसांचं 3 जजेसचं खंडपीठ होतं, त्याने 2014 मध्ये हा निकाल दिला सप्टेंबरमध्ये. आणि त्या निकालात हे स्पष्टपणे म्हटलं की तुम्ही कायदा रद्द केला, हा तुमचा अधिकार तुम्ही वापरलात, पण या कायद्यांमध्ये जी कलम 20 मध्ये सूट मिळालेली जमीन आहे, ही सूट मिळालेली जमीन म्हणजे एक्झेम्प्टेड लँड म्हणजे ज्याला 100 वर्ष म्हणजे 99 वर्ष 51 वर्ष या पद्धतीने ज्या मिल मालकांना, ज्या कंपन्यांना, ते टेक्सटाईल असतील, इंजिनिअरिंग असतील, केमिकल असतील, या मुंबईमध्ये वसाहतल्या किंवा ठाण्यामध्ये निर्माण झालेल्या कंपन्यांना स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्याच्या आधी पण ज्या जमिनी एक्झेम्प्ट करून देण्यात आल्या उद्योगाकरता म्हणजे पर्यायाने रोजगार वाढावा म्हणून, त्या जेव्हा 80 नंतर बंद पडायला लागल्या तेव्हा एक प्रश्न असा निर्माण झाला की कापड कामगारांना 1/3 जागेवरती आम्ही घर बांधून देऊ असा तोडगा निघाला. म्हणजे 1/3 मध्ये 1/3 जागेवरती मिल मालक त्या कामगारांना घर बांधून देईल असं ठरलं. हायकोर्टामध्ये त्याच्यात शिक्कामोर्तब झालं. वस्तुस्थिती अशी आहे की संपूर्ण जमिनीवरती ती घरं बांधली गेली पाहिजे होती. वनथड नाही, पूर्ण. असं असताना फक्त 5-6 हजार लोकांना घरं मिळाली. आजतागायत लाखो लोकांना म्हणजे 1.5 लाख कामगारांना घरं मिळालेली नाहीयेत. त्यांना सांगण्यात येतं आता मुंबईत मिळणार नाही, जा तुम्ही कसारा, कर्जत, आणखीन कुठेही जा, नाही मिळणार तुम्हाला मुंबईत घरं. आणि आता मुंबईची पुनर्बांधणी या पद्धतीने एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. आणि इथे शासनाचं धोरण ठरतंय की या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन करून टॉवर्स कसे उभे करायचे, म्हणजे ती जमीन पुन्हा खाजगी बिल्डरांना, विकासकांना कशी द्यायची म्हणजे विकायची. अख्खी मुंबई ही अर्बन लँड सिलिंग ऍक्ट मध्ये आत्ता जे निर्माण झालेले टॉवर्स आहेत, जे बंद गिरण्या आणि बंद कारखाने यांच्या जमिनीवर आहेत. या जमिनी कोणाच्या? न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या अवॉर्ड प्रमाणे या जमिनी एक्झेम्प्टेड होत्या, त्या सरकारच्या मालकीच्या होत्या. कायदा जरी रद्द झाला 2007 मध्ये, तरी 2014 मध्ये त्यांच्या निकालाने हे स्पष्ट केलेलं आहे. आणि जो निकाल आजही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अबाधित आहे. तो अबाधित निर्णय असं म्हणतो की या जमिनी कामगारांच्या घराकरता किंवा वेलफेअर करता सरकारने वापरात आणाव्यात. आणि ती हजारो एकर जमीन आहे, ती तुम्हाला विकण्याचा अधिकार नाहीये. तुम्ही मालक आहात. तुम्ही ही जमीन अक्वायर केलेली आहेत. अर्बन लँड ऍक्ट प्रमाणे सरप्लस जमीन अक्वायर केलेली आहेत. ती तुम्हाला या परवडणाऱ्या घरांसाठी तुम्ही बांधा किंवा हाऊसिंग सोसायट्यांना, कामगारांच्या, नागरिकांच्या, त्यांच्या घराचा हक्क, राईट टू लिव्हिंग, घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे त्यांच्या जगण्याचा हक्क आहे, त्यांचा घराचा हक्क आहे. आणि म्हणून ही जी सरकारची जमीन आहे, कायदा जरी रद्द झाला, रिपील झाला,
तर ही जमीन सरकारच्या मालकीची आहे. ती कुणालाही विकता येणार नाही. किंबहुना बंद गिरण्या आणि बंद कारखान्यांच्या खालची हजारो एकरची जमीन तुम्ही ताब्यात घ्या आणि परवडणाऱ्या घरांसाठी या जागेचा वापर करा, असा हायकोर्टाचा निकालाचा अर्थ आहे. प्रत्यक्षात काय झालं? प्रत्यक्षात 2014 नंतर फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. त्यांनी श्रीकृष्ण नावाचे न्यायाधीश आहेत यांची कमिटी बैठक केली आणि त्या कमिटीची शिफारस ही सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांच्याकडून एक होकार मिळवला. पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं सत्यरंजन धर्माधिकाऱ्यांचा निर्णय अबाधित राहील आणि तुम्ही जे म्हणताय ते तुम्ही करा, परंतु तुम्हाला जमिनी ह्या सरकारला विकता येणार नाहीत. खंडपीठाच्या निर्णयाला त्यांनी बाधा आणली नाही. असं असताना श्रीकृष्ण आयोग जो काही हा आणि मिल मालक आणि महाराष्ट्र सरकार ह्या तिघांनी मिळून किंवा ह्या शिफारशी या दोघांनी मिळून ज्या पद्धतीने अंमलात आल्या त्या सगळ्या बंद गिरणी आणि बंद कारखान्याच्या जमिनी धडाधड ज्या बड्या मिल मालकांनी बडे कॉर्पोरेट्सनी जे बिल्डर झालेले आहेत, मग ते रेमंड्स असतील, ते गोदरेज असेल, ते टाटा असेल किंवा जवळजवळ प्रत्येक मिल मालक आता बिल्डरच झालेला आहे, यांनाच सांगण्यात आलं ही जमीन तुम्ही 10% डिस्काउंटने विकत घ्या. हे फडणवीस सरकारचा कृत्य हे सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या अवॉर्डच्या विरोधात आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आहे आणि सरकारने त्याच ज्यांच्याकडून जमिनी घ्यायला पाहिजे सरकारने परत, त्याच्या ऐवजी किंबहुना त्यांना शिक्षा करायला पाहिजेत. तुम्ही बिल्डर म्हणून मॉल किंवा टॉवर उभे केलेत म्हणून त्याला शिक्षा करण्याच्या ऐवजी त्याला 10 ते 15% डिस्काउंटने जमिनी विकल्या. हा सरकारचा गुन्हा आहे, फडणवीस सरकारचा गुन्हा आहे आणि या विरुद्ध मुंबईच्या हायकोर्टामध्ये अनेक याचिका सरकारने जो जी-आर काढला 2014चा, त्या जी-आरच्या विरोधामध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयात चीफ जस्टिस समोर या केसेस पेंडिंग असताना आता सतत आपण बघतो की कोरोनाच्या आधी आणि कोरोनाच्या नंतर मुंबई विकली जात आहे. सरकारच जमीन विकते आहे, जो सरकारला अधिकार नाही. मुंबई महानगरपालिकेला अधिकार नाही आणि हे पुन्हा पुन्हा अनेक केसेसमध्ये आणि नुकतंच सेंचुरी मिलच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेला आहे. तो निकाल आपल्याकडे उपलब्ध आहे. कामगारांना एकतर 2007 नंतर किंवा त्याच्या आधी घरं दिलीच नाहीत. म्हणजे 95 पासूनचा हा प्रश्न. कामगारांना घरं मोजून 5-6 हजार, लाखो लोकांना घरं नाहीत आणि मुंबई मोठ्या बिल्डरांनी ताब्यात घेतलेली आहे आणि घरांच्या किमती सर्वसामान्य तर जाऊच द्या, झोपडपट्टीवासी तर जाऊच द्या, पण या मुंबईतले, ठाण्यातले, महानगरातले जे मध्यमवर्गीय आहेत, 1,00,000-1.5 लाख पगार घेणाऱ्यांना सुद्धा आता घर घेणं शक्य नाही. 3 कोटी, 4 कोटी, 5 कोटी ह्या घरांच्या किमती मुंबई ठाण्यामध्ये आहेत आणि अशा वेळेस घराच्या किमती हाताबाहेर आहेत. किंबहुना त्याचा कोणी विचारही करू शकत नाहीत आणि लोन्स घेतली तर आयुष्यभर EMI फेडत राहा आणि नोकऱ्या गेल्यानंतर लोक आत्महत्या करतायत. अशा ह्या परिस्थितीत महाराष्ट्राचं सरकार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार मुंबईची पुनर्बांधणी करते आहे, जेव्हा कायदा त्यांना त्यांच्या जमिनी विकासकाला विक्री करायला कोणतीही परवानगी देत नाही. आदर्शची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, कॅम्पा कोलाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. उल्हासनगर इल्लिगली अनेक गोष्टी घडल्या आहेत हे सुप्रीम कोर्टाने म्हटल्यानंतर काही कन्सेशन त्या ठिकाणी देण्यात आली उल्हासनगरला, पण कॅम्पा कोला हे बेकायदेशीर आहे आणि अर्थातच या ज्या काही कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, मग मुंबईतले हे सगळे टॉवर्स जे बंद गिरण्या आणि बंद कारखान्यांच्या जागेवरती उभे आहेत, त्यांना ह्या टॉवर्स उभे करताना कोणी परवानगी दिली?
कशी परवानगी दिली? ती परवानगी कायदेशीर होती का बेकायदेशीर होती? या प्रश्नाचं उत्तर इथेच मिळतं. 2007 ला अर्बन लँड शेअरिंग ऍक्ट रद्द झाला तरी 2014चा सत्तरजण धर्माधिकारी साहेबांचा जो निर्णय आहे खंडपीठाचा तो अबाधित आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती कोणताही ऍडव्हर्स निकाल दिलेला नाही. तरी महाराष्ट्र सरकार स्वतःच्या मालकीच्या जमिनी विकासकांना, बिल्डरांना 10 ते 15% डिस्काउंटने विकत आहे. आणि यालाच ते असं म्हणतायत मुंबईची पुनर्बांधणी, ठाणे शहराची पुनर्बांधणी, घोडबंदर रोडची पुनर्बांधणी, नवी मुंबईची पुनर्बांधणी, रायगड, पालघर, ठाणे जिल्हा अदानीकडे देत जाणं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने सरकारच्या जमिनी कोण हडप करते आहे याची अनंत उदाहरणं आपल्याकडे आहेत. हा विषय मुंबईकरांच्या 2.5 कोटी 3 कोटी मुंबईकरांच्या आणि ठाणेकर रायगडकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यांना परागंदा करणं आणि एनआरआय यांची गुंतवणूक मुंबईत होते. मुंबईकर गुंतवणूक करत नाहीयेत. बिल्डरांची नवीन घरं 5 कोटी 7 कोटी पॅलेशियल फ्लॅट्स याच्यामध्ये एनआरआयचा पैसा येतोय. तो भूमिपुत्र मराठी नाही, तो भूमिपुत्र मुंबईकरही नाही, ठाणेकरही नाही. या ठिकाणी गुंतवणूक होते ती विदेशात राहणारे जे एनआरआय आहेत यांची गुंतवणूक होते आहेत. मुंबई सर्वसामान्य कामगारांची, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून निर्माण झालेली मुंबई आणि महाराष्ट्र आता मराठी मुक्त होते आहे, मराठी भाषा मुक्त होते आहेत. भले तुम्ही रिक्षावाल्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करा, पण मराठी माणूसच परागंदा करणारं हे सरकार. कारण भूमिपुत्राला उखडणारं धोरण म्हणजे मुंबईची पुनर्बांधणी असं महायुती सरकारचं धोरण आहे. सावध राहा. याच्यावरती मुंबईकर जागा झाला तर पलटाभुई थोडी होणार आहे या लोकांना. आणि म्हणून विचार करण्याकरता हा व्हिडिओ मी केलाय. मुंबईकरा जागा हो. हे सरकार तुझ्या मुळावर उठलेलं आहे. इथेच थांबतो. हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.